भानू नग जाऊस ग, उगा काय विपरीत घडाय नग। अगं कशा पाय भीतीयास म्हणजे? हुन हुन काय होईल? अगं तसं नव, समध्यासनी कळत, लोक बोलतील का तुमचा तंटा हाय म्हणून। आता पतूर माझ्या बाजूनं तंटा नव्हता, पर आता हाय। त्या म्हाळसाताईसनी विचारणारच आहे का माझ्या बाचा पान उतारा असा कशा पायी केला। माझा बा त्यासनी कोण वाटला? रानात राहतो, बानूचा बा हाय म्हणून काय बी किंमत नाही त्याची। बानू तू राग आवर बरं, असा राग धरून गडावर नग जाऊस। अगं देव काय म्हणत्याल, तुझ्याकडनं काय चूक होईल असं नक वागूस। तू आज चल बरं, आधी चल। म्हणजे आज मला अडवू नगस। आता जो पतूर मी त्यासनी हे विचारत नाही तो पतूर मला बरं वाटायचं नाही। अगं माझा बा माझ्या दारी आला तो काय कुणाकडे काय मागायला नव्ह, तो स्वतःच्या लेकीचा संसार बघायला आला होता। पण ह्या समध्यांनी त्याला गडावरून हाकलून दिला। का? तर तो बानूचा बाप आहे म्हणून। पण म्हाळसा देवीने हे केलं नसल आणि दुसऱ्या कोणीतरी हे केलं असेल तर? पण आजानं तरी कुठं सांगितलं हाय का त्याला घालून पडून कोण बोलला हाय म्हणून? म्हणून म्हणतीये डोक्यात राग घेऊन गडावर जाऊ नगस, आधी कळू तर दे आजाला कोण घालून पडून बोललं म्हणून। म्हाळसा त्यांनी जर माझ्या बाचा अपमान केला नसल तर मग कुणी केला? आणि गडावर हे समज झालं हाय हे त्यासनी ठाव नाही। आणि दुसऱ्या कुणी जर हे केलं असेल तर त्याचं मी काय करील हे मलाच ठाव नाही।